नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर नितीन जोशी तुमचं या चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, आज खूप एक महत्त्वाची गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे आणि जी खरोखर घडलेली अशी गोष्ट आहे ती आज मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे। फायनान्शियल वर्ल्डमध्ये दोन डॉक्युमेंट्स अतिशय महत्त्वाचे आहेत, ते म्हणजे आधार कार्ड आणि पॅन कार्ड। मित्रांनो, कुठलंही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करण्यासाठी आज ह्या दोन डॉक्युमेंट्सची नितांत आवश्यकता असते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि आज जी गोष्ट घडली ती अशी की एका व्यक्तीने त्याच्या पत्नीकडनं आधार कार्ड आणि पॅन कार्डवर सह्या करून घेतल्या आणि त्या डॉक्युमेंट्सचा वापर त्याने तिच्या नावावर पर्सनल लोन काढण्यासाठी केला। जवळपास 30-40 लाख रुपयांचं पर्सनल लोन त्यांनी आपल्या बायकोच्या नावावर काढलं आणि त्या पैशाचा वापर त्याने शेअर ट्रेडिंग करण्यासाठी केला। मित्रांनो, ही खूप मोठी फसगत आहे, लक्षात घ्या। त्या पत्नीने बिचारीने आपल्या पतीवर विश्वास ठेवून डॉक्युमेंट्स त्याला दिले आणि त्याने त्याचा असा गैरवापर केला। म्हणूनच मी नेहमी सांगतो की आधार कार्ड आणि पॅन कार्ड आपण कोणालाही जर देत असाल त्याची झेरॉक्स जी सेल्फ अटेस्टेड म्हणजे तुमच्या स्वतःच्या सहीने असेल तर ती देताना मात्र खूप काळजीपूर्वक द्या आणि त्याच्यावर आपण ज्या पर्पजसाठी ज्या कारणासाठी आपण हे डॉक्युमेंट्स देत आहोत ते पर्पज आणि ज्या तारखेला आपण ते डॉक्युमेंट्स देत आहोत ती तारीख हे दोन्ही मेन्शन करायला विसरू नका, ज्यामुळे आपली होणारी खूप मोठी फसवणूक टाळू शकते। त्याबरोबरच आधार OTP आपल्याला बऱ्याच जणांकडनं किंवा आपल्या ॲडवायझरकडनं फोन येत असेल की आधार OTP मला पाहिजे आहे, तर अशाच व्यक्तीला हा आधार OTP शेअर करा जो तुमच्या खात्रीतला आहे, मर्जीतला आहे। त्याच व्यक्तीबरोबर तुम्ही आधार OTP शेअर केला पाहिजे, अदरवाईज आपण खूप मोठ्या संकटाला आमंत्रण देऊ शकतो आणि आपण खूप मोठं फसवणूक आपली जी आहे ती होऊ शकते। म्हणून प्रत्येकाला विनंती आहे की आपले डॉक्युमेंट सांभाळा, ते कुठल्याही चुकीच्या व्यक्तीच्या हाती पडणार नाही याची काळजी घ्या आणि त्यानुसारच आपलं फायनान्शियल स्टेटस मेंटेन करा। थँक्यू।